नमस्कार. आपल्याकडे एक मराठी म्हण आहे, अडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणजे अडात पाणी असेल तर ते पोहऱ्यात येऊ शकतं, पण काही पोहरे असे असतात की ज्यांना आडच नसतो. म्हणजे आडच नाही, सोडायचंय नाही, दगडे नाहीत, माती नाही, काहीच नाही. मग आडच नाही तर पोहरे कशा करता हा प्रश्न माझ्यासमोर पडतो. मी आड आणि पोहरे हा संदर्भ केवळ आडनावातील शब्दचमत्कृतीमुळे वापरला हे तुम्हाला मला सांगायचंय. काय झालंय, देशोन्नतीचे मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक जे कोणी असतील ते, म्हणजे मला त्यांच्या एकूण देशोन्नतीचे ते काय काय त्याच्या स्टॅटस विषयीची कल्पना नाही आहे, पण तरीही देशोन्नतीचे संपादक, मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनामध्ये जी काही कृती केली आहे ती तुमच्या समोर ठेवायची आहे, म्हणून मी हा विषय घेऊन आलो आहे. म्हणजे नागपूरला होणारं अधिवेशन हे कराराप्रमाणे 6 आठवड्यांचं आहे, ते कमी दिवसाचं झालंय असं सांगत पोहरेंनी सरकारच्या विरोधामध्ये जो काही यल्गार केलाय ना, तो मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. म्हणजे पोहरेंनी वेळ गाठून हे केलंय का, हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. पोहरेंनी एवढंच केलंय असं नाहीये, तर त्यांनी प्रेक्षागृहात जाऊन सुद्धा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आहे. सरकारच्या विरोधात प्रेक्षागृहात जाऊन सुद्धा घोषणाबाजी केलेली. पोहरेंची एक एक वाक्य एवढी खतरनाक आहेत, म्हणजे मी ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी बोललेत, पण ती सगळी वाक्य मला तुम्हाला ऐकवायची आहेत. ती वाक्य ऐका. सरकार इथं कशाला झक मारायला आलंय का करता? 50 कोटी रुपयाचे खोके घेऊन तुम्ही मंत्रिमंडळात येऊन बसता. तुम्ही जे 50 कोटी घेतले ते तरी द्या शेतकऱ्यांना. तुमच्या टीव्ही समोर म्हणतो की सगळे दुकानदार आणि कॉन्ट्रॅक्टर लोक या मंत्रिमंडळात बसलेले आहेत, यांना म्हणा तुमच्यामध्ये हिंमत असेल तर माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करा, मी हक्कभंग झेलायला तयार आहे. ऐकलं? म्हणजे तुम्ही 50 कोटी घेतलेत ते लोकांना देऊन टाका. मंत्रिमंडळ दुकानदार झालंय, कॉन्ट्रॅक्टर झालंय हे मी सांगतो. सरकार का इथे झक मारायला आलं आहे का, हे त्यांचं वाक्य आहे. माझ्यासारखा VIP येऊ शकतो हे त्यांचं वाक्य आहे. हे केवळ तमाशा दाखवायला आलेत हे त्यांचं वाक्य आहे. स्वतःच्या विषयी सुद्धा ते फार वेगळ्याच पद्धतीनं बोलतात, म्हणजे अगदी वेगळ्या पद्धतीनं बोलतात. तेही तुम्हाला मला वाक्य काही ऐकवायची ती ऐका. मध्ये अधिवेशन तुम्ही 5-6 दिवस इथे येणार, केवळ तमाशा दाखवायला येणार इथे, आणि लोक बघत राहणार. तर कसे एवढून येऊ, काय सरकार थांबवते ते मी बघतो ना. सगळेच जण माझ्यासारखे दांडगाई करणारे नसतात. काय मी तुम्हाला लल्लू पंजू वाटतोय का? प्रकाश पोहरे नाव टाका, सगळं तुम्हाला मिळेल. तुम्हाला काय वाटतं, काय मी काय चोरासारखा आलो इथे? मी काय लल्लू पंजू वाटलो का? प्रकाश पोहरे नाव टाका, सगळं काही समजून झालोय. चोरासारखा आलोय का? मी VIP आहे, मी येऊ शकतो, माझ्यासारखा VIP येऊ शकतो, हे सगळं प्रकाश पोहरे बोलत राहतात. आता हे सगळं कुठं चाललंय, तर नागपूर अधिवेशनादरम्यान नागपूर विधिमंडळाच्या आवारात हे चाललंय. प्रकाश पोहरेंना मीडियाला बाईट द्यायचा आहे आणि गोंधळ घालणाऱ्या प्रकाश पोहरेंना, म्हणजे सभागृहात गोंधळ घातलाय, प्रेक्षागृहात गोंधळ घातलाय, तिथून ते बाहेर काढलंय, तुम्हाला बाईट देता येणार नाही असं पोहरेंना सांगितलं जात आहे. ते तिथले मार्शल्स अडवतायत. मला कसं अडवतायत असं प्रकाश पोहरे म्हणतायत. इथे तुम्हाला येणार नाही, बाहेर जाऊन द्या असं ते म्हणतायत. हे सगळं चालतंय. माझा पहिला प्रश्न आहे, प्रकाश पोहरे संपादक आहेत, पत्रकार आहेत. संपादक आहेत, पत्रकार आहेत. या संपादक आणि पत्रकार असलेल्या प्रकाश पोहरेंनी बाईट घ्यायचे असतात की द्यायचे असतात? पत्रकारांनी बाईट घ्यायचा असतो, मुलाखती घ्यायच्या असतात, कोट घ्यायचा असतो, द्यायचा नसतो. हे काम नेते करतात. बाईट देण्याचं, मुलाखती देण्याचं काम नेते करत असतात. राजकीय विषयावरती पत्रकारांनी बाईट द्यायचा नसतो. बरं, काही राजकीय मत प्रकाश पोहरेंना व्यक्त करायचं आहे, तर देशोन्नती नावाचं भलं मोठं व्यासपीठ जे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, सर्वाधिक खपाच्या त्यांच्या दैनिकाच्या मध्ये ते येतं म्हणे, मग त्यात लिहा ना. देशोन्नतीचं YouTube चॅनल आहे, देशोन्नतीचं दैनिक आहे, या सगळ्यामध्ये ते लिहून आपला बाईट, आपलं म्हणणं देऊ शकले असते. उलट ते अधिक लोकांच्या पर्यंत पोहोचलं असतं. प्रकाश पोहरेंना विधिमंडळाच्या आवारात गलका करून नेमकं काय करायचं होतं? बरं, काही गडबड होती का? काही राग होता का? माझ्या मताप्रमाणे देशोन्नतीला पास नाही हा एक विषय ते बोलतायत, तोही तुकडा ऐकून घ्या. सामान्य मनुष्य येऊ शकत नाही.
कधीच नाही. फक्त माझ्यासारखा व्हीआयपी किंवा कोणी असेल त्याचे पासेस बिसेस बनवून आणावं लागतात तेव्हा कुठे येतो. ते काय म्हणतात की प्रेसला फक्त 2-4 पासेस आम्ही देणार आहे. असं कसं करणार आहे? विदर्भासारख्या पेपरमध्ये देशोन्नतीतल्या त्याचं देश नाहीत. ऐकलात ना, म्हणजे देशोन्नतीला 1च पास का, 2च पास का, 3च पास का, असा प्रश्न त्यांनी काहीतरी विचारलाय. माझ्या माहितीप्रमाणे विधिमंडळाच्या आवारात 2 सभागृह असतात, एक विधानसभा, एक विधान परिषद. कोणत्याही मीडियाचे 2 प्रतिनिधी आत असतील तर सभागृहाच्या आणि परिषदेच्या दोन्ही सभागृहाचं वर्णन तुम्हाला करून छापता येतं. म्हणजे एका मीडियाच्या 2 प्रतिनिधींना परवानगी मिळाली तरी पुरेस आहे. अल्टरनेट इकडून तिकडं करायला 3रा दिला जावा, फार फार तर खूप झालं बदल्याप्रमाणे. जर महाराष्ट्रातल्या सगळ्याच वर्तमानपत्रांना विधानसभेच्या आवारात परवानगी द्यायची ठरली तर किती पत्रकार होतील? काय अंदाज? प्रेक्षागृह पुरेल? आमदारांच्या संख्येपेक्षा पत्रकारांची संख्या जास्त होईल. आणि माझं दुसरं म्हणणं आहे, आता सभागृहाचं कामकाज लाईव्ह होत आहे, युट्यूबवर दिसतंय, फेसबुकवर दिसतंय. आज जाण्याची काय गरज आहे? उगाच गर्दी करण्याची काय गरज आहे? टेक्निकली आम्ही स्ट्रॉंग होत असताना आज जाऊन गर्दी करून ती बघण्याचा, आम्हाला जाऊच द्या म्हणण्याचा का आग्रह आहे? प्रकाश पोहरेंना शेतकऱ्यांचं नेतृत्व करत तिथं जायचं आहे तर जनरली शेतकऱ्यांचे नेते जसे जातात तसं जायला हवं. म्हणजे प्रकाश पोहरे संपादक आहेत म्हणून त्यांना वेगळी ट्रीटमेंट देऊन आमदारांना भेटून त्यांना जाब विचारण्याची संधी दिली जाऊ शकते का? 2 किलोमीटरच्या पलीकडे नागपूरच्या विधिमंडळाच्या आवारामध्ये प्रत्येक मोर्चा, प्रत्येक शिष्टमंडळ रोखलं जातं. तिथून एखाद्या शिष्टमंडळातली 2-4 माणसं घेऊन आत आणली जातात. मग त्यांची मंत्र्यांसमवेत, सरकारसमवेत चर्चा घडते. ते निर्णय घेऊन बाहेर जातात. विषय गंभीर असेल तर सरकारचे प्रतिनिधी बाहेर जातात, चर्चा करतात. असं जर सगळ्यांनाच आत यायची परवानगी दिली गेली तर विधिमंडळाचं कामकाज होऊ शकेल का? हा माझा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं अशा स्वरूपाची पोहरेंना देण्याची आवश्यकता आहे का? पोहरेंचा असा आग्रह काय? का ते स्वतःला व्हीआयपी समजून घेत आहेत? एक. पुढे संसदेच्या लोकसभेमध्ये 2 तरुण स्मोक बॉम्ब घेऊन उडी मारतात आणि तिथे गोंधळ घालतात. हे आम्ही पाहिलंय, अनुभवलंय, सगळं बघितलंय. आता ही लढाई व्यक्तिगत पातळीवर आरपारची झाली आहे हे दिसू लागलंय. काहीही करा, मोदीला बदनाम करा, काहीही करा, भाजपला बदनाम करा, उलट थेट संघर्षाला उतरा, संसदेत उड्या मारा, यांना ठोकून काढा, मारा, यांचं नुकसान करा, बदनाम करा, पैसे घेतायत असं सांगा, युट्यूबर्सना बदनाम करा, सोशल मीडियाच्या लोकांना बदनाम करा, त्यांची बाजू मांडणाऱ्या पत्रकारांना बदनाम करा. हे जे नवीन सूत्र आलंय त्या आरपारच्या लढाईमध्ये आता विधिमंडळातही गोंधळ घाला, उड्या मारा, हे नवं कल्चर येऊ लागलं आहे की काय? आणि त्याच कल्चरपोटी, त्याच कल्चरचा एक भाग म्हणून प्रकाश पोहरे त्या व्यवस्थेचा भाग म्हणून तिथे गेले होते का? असा प्रश्न माझ्या मनामध्ये साधारणतः उभा राहतो. कोणत्याही दैनिकाचा संपादक, मालक अशी कृती करणार नाही. सन्मानाने सांगतोय, महाराष्ट्रातल्या मराठी मीडियातले काही निवडक लोक आता शिल्लक उरलेत ज्यांचा मीडिया, मराठी माणसांचा मीडिया खूप ताकदीनं चालतोय. त्यामध्ये पुढारीचे जाधव एक आहेत, मराठी माणसांचा मीडिया आहे. सकाळचे पवार एक आहेत, जो मराठी माणसांचा मीडिया आहे. बाकी लोकमत वगैरे दिव्य मराठीचा मध्य प्रदेशातून आलेला ग्रुप आहे. पत्रिका हा बाहेरून आलेला ग्रुप आहे. म्हणजे भास्कर काय, सगळे काय, हे बाहेरून आलेले ग्रुप आहेत. टाइम्स ऑफ इंडिया मराठी ग्रुप नाही आहे. एक्सप्रेस ग्रुप त्यांचं एक मराठी अपत्य आहे, लोकसत्ता नावाचं. पण प्युअरली मराठी माणसांचे खूप कमी पेपर उरलेत. जसा पुढारी आहे, जसा सकाळ आहे, गावकरी बिचारा बंद पडला, जसा पुण्यनगरी एक समूह आहे. अशा दैनिकाच्या कुठल्या तरी मालकांनी अशी आततायी कृती केल्याचं तुमच्या लक्षात येत आहे का? मी चालणाऱ्या दैनिकांचं म्हणतोय. आततायी कृती केल्याचं लक्षात येत आहे का? अजिबात कोणताही माणूस करत नाही. मग प्रकाश पोहरे का करतात? प्रकाश पोहरे त्या व्यवस्थेचा भाग झालेत का? ज्यांना या सरकारच्या विरोधात पराकोटीचा संघर्ष करायचा आहे त्या व्यवस्थेचा भाग झालेत का? त्या टूलकिटचा भाग झालेत का? हाही प्रश्न माझ्या समोर पडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच प्रकाश पोहरेंची ही कृती जराशी आश्चर्य वाटावी अशी आहे.
बरं, दुसरं असं आहे की प्रकाश पोहरेंच्या विषयात सुद्धा अनेक विषय अडून आहेत. ते निशांतचं काहीतरी प्रकरण आहे, मध्यंतरी गोळीबाराचं एक काहीतरी प्रकरण घडलं होतं. अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यात ते पण अडचणीत आहेत. अशा वेळी आपल्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी या अशा कृती करून गोंधळ घालण्याची काही एक आवश्यकता नसताना प्रकाश पोहरेंनी केलेला पराकोटीचा संघर्ष त्या आडात आपला पोहरा टाकण्यासारखा आहे, जो आडच अस्तित्वात नाही. पाणी तर वेगळा विषय. काय वाटतं आपल्याला नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.